पुण्यातील लोहगड किल्ला केतन अग्रवाल प्रकरण दिवसेंदिवस अधिक धक्कादायक आणि भावनिक होत चाललं आहे. एक घटना जी सुरुवातीला साधं अपघात वाटली, पण काही दिवसातच त्या अपघातामागचं कथित भयानक सत्य समोर येऊ लागलं. 18 जून सिया गोयलच्या वाढदिवसानिमित्त केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर गेला होता. कुटुंबियाच्या मते सर्व काही सामान्य दिसत होतं. सुरुवातीला अशी माहिती समोर आली की फोटो काढताना केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. सर्वांनी हे दुर्दैवी अपघात म्हणून स्वीकारलं, पण 4 दिवसांनी सगळं बदललं. केतनच्या अंत्यसंस्कारानंतर सिया केतनच्या घरी गेली. तेव्हा केतनच्या बहिणीने घटनेबद्दल अनेक प्रश्न विचारले. तिच्या उत्तरामध्ये विसंगती जाणवू लागली. तेव्हाच कुटुंबाच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला, हा अपघात होता की काहीतरी वेगळं? तपास जसा जसा पुढे गेला तसं धक्कादायक दावे समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार सिया आणि चेतन यांनी मिळून केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. रिपोर्टनुसार सियाला हे नातं मान्य नव्हतं. काही जणांचा दावा की तिला केतन आवडत नव्हता. केतनच्या डोक्यावर हेअर पॅच विग वापरण्यामुळेही तिला तो पसंत नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कथित पहिलाच प्रयत्न नव्हता. तपासात असेही समोर आले की याआधीही केतनला ढकलण्याचे प्रयत्न झाले. काही प्रयत्न फसले आणि अखेर 18 जूनची ट्रिप निर्णायक ठरली. घटना उघड होत गेली आणि संपूर्ण पुण्यात संताप उसळला. पुण्यात मोठी रॅली काढण्यात आली. केतनच्या वडिलांनी अतिशय वेदनादायक शब्दात आपली भूमिका मांडली. मी माझा 26 वर्षाचा मुलगा गमावला आहे. ज्यांनी माझ्या मुलाचं आयुष्य हिरावून घेतलं त्या अपराध्यांना फाशी द्या. एका वडिलांचा हा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. या प्रकरणात आणखी एक भावनिक बाजू समोर आली. सियाच्या आईवडिलांनी सुद्धा धक्कादायक विधान केलं. त्यांनी म्हटलं, जर आमची मुलगी दोषी असेल तर तिलाही त्याच ठिकाणावरून खाली ढकलून द्या. हे विधान समोर आल्यानंतर प्रकरण आणखी चर्चेत आलं. दरम्यान पोलिसांनी सियाला पुन्हा लोहगड किल्ल्यावर नेऊन तिथे सीन रिक्रिएट केला. नेमकं काय घडलं, कोण कुठे उभा होता, कोणाचा काय रोल होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तो खरोखर अपघात होता की आधीपासून आखलेला प्लॅन? त्या दिवशी नेमकं काय घडलं? एक वाढदिवसाच्या ट्रिपने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला. एक फोटो, एक किल्ला आणि त्यानंतर उघड झालं कथित विश्वासघात. केतनला न्याय मिळेल का? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. अधिक माहितीसाठी चॅनलशी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा.